मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर अशोक त्र्यंबके आपल्यासाठी एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, माझे व्हिडिओ सेन्सिटिव्ह असतात, वादग्रस्त असतात. त्यामुळे शक्यतो स्त्रियांनी 18 वर्षाखालील मुलांनी व सायको लोकांनी पाहू नयेत. कारण की मित्रांनो, अनेक लोकांना सत्य परिस्थितीवर बोलणं आवडत नसतं, पण मी जे सत्य आहे त्या विषयावर मी बोलत असतो. मित्रांनो, माझ्या व्हिडिओमुळे अनेकांना जर शारीरिक काही अडचण असतील, म्हणजे शक्यतो ज्यांच्या लिंगामध्ये म्हणावाशी ताठरता येत नाही, शीघ्रपतनचा त्रास आहे, तसेच ज्यांचा स्पर्म काउंट कमी आहे, ज्यांना मूलबाळ होत नाहीत, या विषयावर मी बोलत असतो आणि सत्य परिस्थिती तुमच्यापुढे मी मांडत असतो. मित्रांनो, तुम्ही माझे अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि तुम्ही माझ्या अनेक व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. माझे अनेक व्हिडिओ 15 लाख, 10 लाख, 17 लाख त्यापेक्षाही जादा लोकांनी पाहिलेले आहेत एक व्हिडिओ. तर मित्रांनो, असं सहकार्य करत चला, असे व्हिडिओ पाहत चला. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये अनेक काही अडचणी असतील तर, अनेक प्रॉब्लेम असतील तर ते तुम्हाला सॉल्व करण्यासाठी मदतनीस ठरतील. मित्रांनो, आपण भारतामध्ये राहतो आणि भारतीय लोकांचा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे ते सेक्सविषयी, संभोगाविषयी जास्त बोलत नाहीत. तुम्हाला जर काही इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम असेल, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम असेल तर, किंवा तुमचा स्पर्म काउंट कमी असेल तर तुम्ही ॲक्च्युली बोललं पाहिजे. पण अनेक लोक आजार लपवून ठेवतात, त्यामुळे त्यांचं वैवाहिक जीवन पूर्ण खराब होऊन जातं. त्यामुळे त्यांना नपुसकपणाला सामोरे जावं लागतं. जर तुम्हाला लिंगाविषयी काही अडचण असेल, जसे की लिंगामध्ये ताठरता येत नसेल, स्टॅमिना नसेल, शीघ्रपतन होत असेल, स्पर्म काउंट एकदम लो असेल, तर आता काळजी करू नका. आपण अनेक ठिकाणी उपचार घेतला, फक्त आपले पैसे वाया गेलेले असतील, पण आपल्याला गुण आलेला नसेल तर तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही मला फक्त एक वेळ येऊन दाखवा. मी तुम्हाला 100% खात्री देतो, तुम्हाला या आजारामधून मी मुक्त करून टाकेन. मी मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल नावे एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे. जर तुम्हाला काही शारीरिक अडचण असू द्या, फक्त वेळ येऊन एक वेळ येऊन दाखवा. माझी दवाखान्याची वेळ असते 12 ते 5. त्यामुळे आता काळजी करू नका व माझ्या व्हिडिओला जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा, अशी मी विनंती आपणास करतो. तर मित्रांनो, आज मी आपल्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, एक विषय घेऊन आलेलो आहे. त्या विषयाचं नाव आहे, जर आपलं लिंग आपल्या बायकोच्या तोंडामध्ये आपण दिलं किंवा आपल्या प्रियसीच्या तोंडामध्ये दिलं तर खरंच आपल्याला लिंगाच्या ताठरतामध्ये फायदा होतो का, याविषयी आपण पाहणार आहोत. मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्यावेळेस पुरुष जवान होतो किंवा स्त्री जवान होते, त्यावेळेस प्रत्येक स्त्रीला हस्तमैथुन करू वाटतं आणि पुरुषापेक्षाही जास्त स्त्रिया हस्तमैथुन करतात. तसेच स्त्रीला पुरुषाकडे पाहू वाटतं, तिला त्याच्याबरोबर संभोग करू वाटतो. तसेच ज्यावेळेस मुलगा जवान होतो, म्हणजेच पुरुष जवान होतो, त्यावेळेस त्यालाही भरपूर प्रमाणामध्ये हस्तमैथुन करू वाटतं. तसेच त्यालाही स्त्रीबरोबर संभोग करू वाटतो. तर हे ॲक्च्युली असं का होतं, तर हार्मोन्समुळे. म्हणजेच मुलगा जवान झाल्यानंतर त्याला संभोग करू वाटतो, स्त्री जवान झाल्यानंतर तिला संभोग करू वाटतो. त्यासाठी 2 अवयवांची आवश्यकता असते, ते म्हणजे पुरुषाचं लिंग व स्त्रीचं लिंग. आणि हे 2
अवयव ज्यावेळेस अति उत्साहित होतात त्यावेळेस एकमेकाशी हे संभोग करण्यासाठी तयार होतात. पण अनेक पुरुषांना, अनेक मुलांना हस्तमैथुन केल्यामुळे, मास्टरबेशन केल्यामुळे अनेकांच्या लिंगामध्ये ताठरता राहत नाही, किंवा अनेकांना हार्टचे डिसीज असतात, पोटाचे आजार असतात, लिव्हरचे आजार असतात, ब्लड सर्क्युलेशनचे प्रॉब्लेम असतात, नर्वचे आजार असतात, मेंटल डिसऑर्डरचे आजार असतात, हाय ब्लड प्रेशरचे आजार असतात, शुगरचा आजार असतो, म्हणजे डायबेटीसचा आजार असतात. त्यामुळे लिंगाला प्रॉब्लेम येतो. पण तुम्ही जर वैद्यकीय उपचार घेतला तर तुम्हाला या आजारामधून 100% बरा होता येतो. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही. आपला जर लिंगाविषयी प्रॉब्लेम असेल तर डॉक्टर दंडबेकर बसलाय, या मला दाखवून घ्या, मी तुम्हाला 100% खात्री देईन, तुम्हाला या आजारापासून मी बरे करेल. तर मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात घ्या, आपण ज्यावेळेस आपल्या फिमेल पार्टनर जवळ जातो व आपल्या ज्यावेळेस संभोग करण्याची इच्छा होते त्याच ब्रेनमधून तो सिग्नल येतो, नर्वला तो संदेश जातो. पण जरी सिग्नल गेला तर तुम्हाला जर लिंगामध्ये ताठरता आली नाही तर तुम्ही काय करणार? ताठरता आली तरच तुम्ही तुमच्या बायकोच्या योनीमध्ये म्हणा किंवा आपल्या फिमेल पार्टनरच्या योनीमध्ये म्हणा, तरच तुम्ही आतमध्ये लिंग घालू शकता. पण जर तुम्हाला असं वाटतंय की माझं टायमाला लिंग उठेल की नाही, तर तुम्हाला एक साधा उपाय सांगतो. तुम्ही तुमच्या बायकोच्या तोंडामध्ये लिंग द्या किंवा तिला घ्यायला लावा. लिंग तोंडामध्ये घेतल्यामुळे तुम्हाला हे जाणवेल की तिच्या जिभेच्या स्पर्शाने, तिच्या ओठाच्या स्पर्शाने तुमच्या लिंगामध्ये ताठरता यायला लागलेले आहे. कारण की ज्यावेळेस स्त्री आपलं लिंग तोंडामध्ये घेते व ते लिंगाला मागं पुढं करते त्यावेळेस ब्रेनमधून अचानक ॲटोमॅटिक सिग्नल सुटायला लागतो. त्या दिशेने ब्लड सर्क्युलेशन व्हायला लागतं. बघा, एखादी गाडी जर बंद पडली तर आपण धक्का मारायला लावतो आणि गिअर मागं पुढं टाकला की गाडी स्टार्ट होते. ॲक्च्युली काय होतं, घर्षणामुळे इंजिनमध्ये गरमपणा येतो, त्याला बरोबर डिझेल किंवा पेट्रोल हे किंवा गॅस हे पोहोचलं जातो आणि इंजिन स्टार्ट होतं. म्हणजेच काहीतरी होतं आहे. त्या ज्यावेळेस आपण आपल्या बायकोच्या तोंडामध्ये लिंग देतो त्यावेळेस आपल्या लिंगामध्ये ब्लड सर्क्युलेशन व्हायला लागतं, नर्वला संदेश मिळतो, नर्व नायट्रिक ऑक्साईड रिलीज करतात. जर आपलं एक डोकं दुखलं तर आपण सहज म्हणतो आपल्या बायकोला की थोडं डोकं दाब. कंबर दुखायला तर कमरेवर उभा राहा किंवा कंबर चोळ. चोळल्यानंतर होतं काय की त्या भागाला ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि आपल्याला रिलॅक्स वाटायला लागतं, डोकं थांबायला लागतं, कंबर थांबायला लागतं, म्हणजेच काहीतरी होतंय. तर याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण आहे. ज्यावेळेस आपण आपल्या बायकोच्या तोंडामध्ये लिंग देतो किंवा तिला घ्यायला लावतो त्यावेळेस आपल्या नर्व नायट्रिक ऑक्साईड रिलीज करतात. आपल्या पेनल आर्टरीमध्ये रक्त व्हायला लागतं. तेथील ज्या स्पंजी स्वरूपाच्या टिश्यूज असतात त्याच्यामध्ये बारीक बारीक होल असतात, त्याच्यामध्ये रक्त जायला लागतं, लिंगामध्ये ताठरता येते. मित्रांनो, तुम्ही ही गोष्ट करून बघा, तुम्हाला याच्यामधून फायदाच होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 2 वनस्पती सांगणार आहे. त्या वनस्पतीचं तुम्ही एक लिंगाला लावा व एक वनस्पतीचं सेवन करा संभोग करण्याच्या अगोदर. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला फायदाच होणार आहे. तर मित्रांनो, याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण आहे का? तर शास्त्रीय कारण आहे. कारण की जोपर्यंत तुम्हाला ब्लड सर्क्युलेशन होत नाही तोपर्यंत लिंगामध्ये ताठरता येणार नाही आहे. आणि तुम्हाला जर असं वाटतंय की मी नपुसकपणापासून वाचलो पाहिजे, इरेक्टाईल डिस्फंक्शनपासून वाचलो पाहिजे, तर तुम्ही तुमच्या बायकोला लिंग तोंडामध्ये घ्यायला लावा. तिची जर इच्छा नसेल तर तिला बळजबरी करू नका. पण शक्यतो तिला सांगा, याच्यापासून तुला मूलबाळ होणार आहे, या लिंगापासूनच तुझं शारीरिक समाधान होणार आहे.
कारण अनेक स्त्रियांना हे किळसवाणं वाटतं, पण किळसवाणं वाटण्याचं काही कारण नाही. कारण की ज्या गोष्टीपासून तुम्हाला मुलबाळ होणार आहे ती जागा चांगली आहे. आणि पृथ्वी तलावर सर्वात जास्त पवित्र जागा असेल तर लिंग आहे. कारण यामधून मानवाचा जन्म होतो आणि ज्या जागेतून मानवाचा जन्म होतो ती जागा अपवित्र कसे असेल. त्यामुळं डोक्यातून ही काढून टाका, त्या जागेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाका. कारण अनेक पुरुष किंवा अनेक स्त्रिया त्या जागेला चुकीचं समजतात. पण ज्या जागेमुळे तुम्ही जागेवर जे तुम्ही एकत्र आलेले आहेत ती जागा मित्रांनो वाईट कशी असू शकते, तर हे डोक्यातून काढणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन प्रॉब्लेम असेल, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम असेल किंवा काही लैंगिक अडचणी असेल तर तुम्ही जर हा मी जे सांगितलं प्रयोग केला आहे यापासून तुम्हाला फायदाच होणार आहे. आणि जर काही एवढं करूनही गंभीर तुमच्या लिंगमध्ये ताठा येत नसेल तर तुम्ही येऊन मला दाखवून घ्या, मी तुम्हाला गॅरंटेड बरं करून टाकेन. तसंच मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला संभोग करायचं आहे त्यावेळेस तुम्ही 1 तास अगोदर जायफळ जे असतं ते थोडंसं तोंडामध्ये धरा किंवा त्याची पावडर तोंडामध्ये धरा. तसेच ज्या लोकांना शीघ्रपतनचा त्रास होतो त्यांनी जर कोरपड असते, कोरपड जर मधला गर घेतला आणि 1 तास संभोग करण्याच्या अगोदर जर लिंगाला लावला तर शीघ्रपतनचा तुम्हाला मित्रांनो त्रास होणार नाही. तसेच तुम्ही ज्यावेळेस संभोग करता 1 तास अगोदर कोरपडचा गर लावा व 1 तासानंतर धुवून काढा आणि त्यानंतर तुम्ही संभोग करा. तुम्हाला जाणवेल की तुमचा स्टॅमिना वाढलेला आहे. हे करून बघा आणि कमेंट्समध्ये लिहा तुम्हाला फरक पडला की नाही म्हणून वगैरे. पण मित्रांनो, एकच सांगतो, तुम्हाला जर इरेक्टाईल डिस्फंक्शन प्रॉब्लेम असेल, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन प्रॉब्लेम असेल तर आम्ही ज्या वनस्पती सांगतो यांनी थोडाफार फायदा होतो, पण तुम्हाला वैद्यकीय उपचार घेणं खूप गरजेचं आहे. कारण की आम्ही जे तुम्हाला गोळ्या औषधे देतो हे शास्त्रीय पद्धतीने बनवलेले असतात. ह्याचं प्रमाण आम्ही बनवलेलं व्यवस्थित म्हणजे कंपनीने बनवलेलं असतं. तुम्हाला जर हा काय आजार असेल तर फक्त एकदा माझ्याकडे या. तुम्हाला मी 100% खात्री सांगतो, तुम्हाला या आजारापासून मी मुक्तता देऊन टाकेन. मित्रांनो, बायकोची योनी तोंडामध्ये घेत चला, तुम्हाला फायदाच होणार आहे. तसंच आपलंही लिंग बायकोच्या तोंडामध्ये किंवा आपल्या फॅमिली पार्टनरच्या तोंडामध्ये देत चला, तुम्हाला फायदाच होणार आहे. कारण की जोपर्यंत तुम्हाला शारीरिक माज येत नाही, तुमच्या लिंगाला ब्लड सर्क्युलेशन वाढत नाही, तोपर्यंत तुम्हाला या प्रॉब्लेमपासून मुक्त होणं अशक्य आहे. तर बायको तोंडामध्ये लिंग द्या, फॅमिली पार्टनर तोंडामध्ये लिंग द्या, दोघांनी एकमेकाकडे चांगल्या भावने लिंगाकडे पहा. तसेच जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा सिव्हिअर प्रॉब्लेम असेल, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा सिव्हिअर प्रॉब्लेम असेल तर मला येऊन एक वेळ भेटा. तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो, तुम्हाला मी आजारातून मुक्त करत जाईल. तर मित्रांनो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर इतरांना शेअर करा. चॅनल सबस्क्राईब नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. असे सहकार्य करत चला. रजा घेतो. नमस्कार.